ನಮಸ್ಕಾರ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಟೈಮ್ಸ್ ಟು ಸಂಚಾರ ಚಾನಲ್ಗೆ ತಮಗೆಲ್ಲ ಆತ್ಮೀಯ ಸ್ವಾಗತ. ನಾವು ನಿಮ್ಮ ಪ್ರೀತಿಯ ವಸಂತ ಹಾಗೂ ಸಂತೋಷ್. ನಾವಿಂದು ಬೆಂಗಳೂರಿನಿಂದ ತುಮಕೂರಿನ ಕಡೆಗೆ ಹೊರಟಿದ್ದಾಗ ಆಕಸ್ಮಿಕವಾಗಿ ಕಂಡುಬಂದಂತಹ ಒಂದು ಅದ್ಭುತ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪವಿರುವಂತಹ ಸುಂದರ ದೇವಾಲಯದ ಬಗ್ಗೆ ಪರಿಚಯಿಸಲು ಹೊರಟಿದ್ದೇವೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಹೆಸರು ಶ್ರೀ ಆದಿಸಂಸ್ಕಾರ ಜೈನ ತೀರ್ಥಧಾಮವಾಗಿದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ಬೆಂಗಳೂರಿನಿಂದ ಕೇವಲ 40 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿದ್ದು, ಬೆಂಗಳೂರು ಗ್ರಾಮಾಂತರ ಜಿಲ್ಲೆಯ ದೊಡ್ಡೇರಿ ಎಂಬ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರುವ ಅತ್ಯಂತ ಪವಿತ್ರ ಮತ್ತು ಶಾಂತಿಯುತವಾದ ಜೈನ ಯಾತ್ರಾ ಸ್ಥಳವಾಗಿದೆ. ಇನ್ನು ಈ ದೇವಾಲಯದ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪವು ಅತ್ಯಂತ ಸುಂದರವಾಗಿದ್ದು ಸೂಕ್ಷ್ಮ ಕೆತ್ತನೆಗಳಿಂದ ಕೂಡಿದೆ. ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕತೆ ಮತ್ತು ಕಲಾತ್ಮಕತೆಯ ಅದ್ಭುತ ಸಮ್ಮಿಶ್ರಣವಾಗಿರುವ ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ನೋಡುವುದೇ ಒಂದು ಸುಂದರ ಅನುಭವ. ಈ ದೇವಾಲಯದ ಪ್ರಮುಖ ಆಕರ್ಷಣೆ ಎಂದರೆ ಇಲ್ಲಿರುವ ಸುಮಾರು 2300 ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದಾದ ಪುರಾತನ ಶ್ರೀ ಆದಿನಾಥ ಭಗವಾನ್ರ ಸುಂದರ ಪ್ರತಿಮೆ. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಶ್ರೀ ಮಹಾವೀರ ಮತ್ತು ಶ್ರೀ ಪಾರ್ಶ್ವನಾಥ ಭಗವಾನ್ರ ಪ್ರಭಾವಶಾಲಿ ವಿಗ್ರಹಗಳನ್ನು ಸಹ ನೀವಿಲ್ಲಿ ಕಾಣಬಹುದು. ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ವೈಟ್ ಮಾರ್ಬಲ್ ಅನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿ ಸುಂದರವಾಗಿ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಗೋಪುರ, ಕಂಬಗಳು ಮತ್ತು ಸಭಾಂಗಣದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಸೂಕ್ಷ್ಮ ಜೈನ ಕಲಾಕೃತಿಗಳನ್ನು ಸುಂದರವಾಗಿ ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯವು ಕೇವಲ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಮಂದಿರವಾಗಿರದೆ ಪ್ರಕೃತಿಯ ಮಡಿಲಿನಲ್ಲಿ ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಧ್ಯಾನ ಮತ್ತು ಆರಾಧನೆ ಮಾಡಲು ಸೂಕ್ತವಾದಂತಹ ಸ್ಥಳವಾಗಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯವು ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಗ್ಗೆ 6 ಗಂಟೆಯಿಂದ ರಾತ್ರಿ 8 ಗಂಟೆಯವರೆಗೂ ತೆರೆದಿರುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುವ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ಉಳಿದುಕೊಳ್ಳಲು ರೂಮ್ಗಳ ವ್ಯವಸ್ಥೆಯೂ ಇದ್ದು, ಅತ್ಯಂತ ಕಡಿಮೆ ದರದಲ್ಲಿ ರೂಮ್ಗಳನ್ನು ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ. ಬನ್ನಿ, ಈ ದೇವಾಲಯದ ಮತ್ತಷ್ಟು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿನ ಸಿಬ್ಬಂದಿಯವರಿಂದ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ. भैया जय जिनेंद्र, मेरा नाम विकास जैन है। मैं यहाँ का मुनीम हूँ। ये जो मंदिर आप देख रहे हैं ये 4 ईयर ओल्ड है। 4 ईयर ओल्ड है। अभी 8 मई को ध्वजा आने वाली है। जो ये ऊपर ध्वजा है ना, ये अभी चेंज होगी। वो कितना साल को एक बार चेंज होती है? वो हर साल में एक बार चेंज होती है। और ध्वजा के दिन बहुत बड़ा फंक्शन होता है। जो ट्रस्टी वगैरह सभी आते हैं, मेहमान आते हैं, दूर दूर से यात्री आते हैं, वो भी आते हैं, उनको खाना प्रोवाइड कराते हैं हम। और ध्वजा पूरी विधि विधान से उस दिन 8 मई को होगी। यहाँ पे भगवान आदिनाथ भगवान का मंदिर है, जो फर्स्ट तीर्थंकर है। और साइड में महावीर स्वामी जी हैं, गौतम स्वामी जी हैं। इधर अपने क्या नाम जीरावाला पार्श्वनाथ हैं, पुंडरीक स्वामी जी हैं। और छोटी मूर्तियाँ हैं। बाकी बाहर की देवी देवता हैं, चक्रेश्वरी देवी है, घंटाकर्ण महावीर है, मणिभद्र जी है, पद्मावती देवी है। यहाँ आपको आने के बाद ऐसा लगेगा, दिल को सुकून मिलेगा। एक बार आदिनाथ परमात्मा के दर्शन कीजिए, बहुत सुकून मिलेगा आपको। यहाँ लोग बहुत दूर दूर से आते हैं, बेंगलोर से आते हैं, तुमकुर से आते हैं, सीरा से आते हैं, दावणगिरी से आते हैं, चित्रदुर्गा से आते हैं, बॉम्बे से आते हैं, चेन्नई से आते हैं। बहुत सारे संघ हुए हैं हमारे यहाँ। साधु साध्वी भगवान, साधु साध्वी भी आते हैं। बेंगलोर पे आ रहे तो बस रूट? बेंगलोर से आने के लिए आपको यहाँ से नेलमंगला आना पड़ेगा। नेलमंगला से यहाँ 11 किलोमीटर है।
या तो बस से आ सकते हैं या ऑटो ले सकते हैं या शेयरिंग ऑटो भी ले सकते हैं। तुमकुर से आ रहे हैं तो तुमकुर से आ रहे हैं तो दोबासपेट आना पड़ेगा, दोबासपेट से आप बस ले सकते हैं, ऑटो ले सकते हैं, या फिर शेयरिंग ऑटो भी ले सकते हैं। इधर डायरेक्ट बस है? डायरेक्ट बस भी है, बस का बेंगलोर से नंबर? डायरेक्ट बस है 258 DN। ओके। तुमकुर पे तुमकुर पे भी वही है 258 DN। वो डायरेक्ट यहाँ पे तालेकेर सर्कल नाम से ये बस स्टॉप है, यहाँ पे आपको उतरना है। यहाँ से 200 मीटर अंदर ही है मंदिर है। हाँ हाँ। इधर क्या क्या फैसिलिटी है? इधर हमारे पास धर्मशाला है, धर्मशाला में 20 रूम्स है, सारे AC है। और भोजनशाला है, भोजनशाला में खाना प्रोवाइड होता है, सुबह नाश्ता, दोपहर लंच, शाम को डिनर। नाश्ते का टाइम है 8 से 9:45, लंच का टाइम है 12 से 1:30 और डिनर का टाइम है 5 से सूर्यास्त पूर्व। उधर ओ लिखा है ना 2300 ऐसी हाँ, तरफ ये है, ये क्या है? ये प्राचीन प्रतिमा है, ये राजस्थान के मालनू गांव से लाई हुई है। ओके। वहाँ से एक मंदिर में स्थापित थी, तो हमारे गुरु भगवान जा रहे थे, तो यहाँ मंदिर बन गया, आधा से ऊपर मंदिर बन गया, उसके बाद ये प्रतिमा मिली, उसको वहाँ से बेंगलोर लाए, बेंगलोर से फिर यहाँ प्रतिष्ठा करी है और बहुत चमत्कारी प्राचीन प्रतिमा है। मेरा खुद का चमत्कार मैं बताता हूँ। मेरे को कमर में दर्द हुआ था, बैक पेन हुआ था, तो मैं बेंगलोर डॉक्टर के पास गया, ऑर्थोपेडिक पे का पास भी गया। उन्होंने बताया कि ऐसा ऐसा नस ऊपर नीचे है, आपका दर्द कभी बंद नहीं होगा। मैंने दादा को अर्जी लगाई, कमर दर्द छूमंतर हो गया। भगवान के सामने हाथ जोड़ के भावना प्रकट कीजिए, ओरिजिनलिटी काम होगा आपका। धन्यवाद। जय जिनेंद्र। ನೀವು ಕೂಡ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪದ ಬಗ್ಗೆ ಆಸಕ್ತಿ ಹೊಂದಿದ್ದು ಧಾರ್ಮಿಕ ಮತ್ತು ಪ್ರಶಾಂತ ವಾತಾವರಣವನ್ನು ಹುಡುಕುತ್ತಿದ್ದರೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ಒಮ್ಮೆ ಈ ಆದಿ ಸಂಸ್ಕಾರ ಜೈನ ತೀರ್ಥಧಾಮಕ್ಕೆ ಭೇಟಿ ಕೊಡಬಹುದು ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾ ಈ ವಿಡಿಯೋವನ್ನು ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಗಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಇಂತಹುದೇ ಮತ್ತಷ್ಟು ಅಪರೂಪದ ಸ್ಥಳಗಳ ಮಾಹಿತಿಯೊಂದಿಗೆ ಮತ್ತೆ ಸಿಗೋಣ. ಅಲ್ಲಿಯವರೆಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು.